हातात पायतान घेऊन पहिलं त्या शिक्षण अधिकाऱ्याला, जी कोण शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या संचालकांना आणि शिक्षकांना मारा. आणि दुसरं, इथं असणारे नेते, पालकमंत्री, अधिकारी यांना जर मारायचं असेल तर मी तुमच्या सोबत येतो, त्यांनाही आपण झोडून काढू आणि त्यांना ठिकाणावर आणू की तुमची पोरं अशी पावसात भिजवली असती का, तुमच्या पोरांना असं बिमार पाडलं असतं का. शालेय विद्यार्थ्यांना पावसात उभं करून सांगली पोलिसांचा भर पावसात नशामुक्तीचा कार्यक्रम. पालकमंत्री, खासदार, आमदार, अधिकाऱ्यांच्या डोक्यावर छत्री. नशामुक्ती निर्धार पदयात्रेतील प्रकार. मुलं आजारी पडली तर शिक्षक आणि अधिकाऱ्यांना हाना. मनसेने कडवट शब्दात काढले वाभाडे. सांगली पोलीस दलाकडून शहरातून नशामुक्ती निर्धार पदयात्रा काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदारांच्या प्रमुख उपस्थितीत ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी पोलीस परेड ग्राउंडवर कार्यक्रम सुरू असताना पावसाने हजेरी लावली. यावेळी पावसात भिजू नये म्हणून नेते आणि अधिकाऱ्यांनी छत्री घेतली. मात्र नशामुक्ती निर्धार पदयात्रेसाठी आणण्यात आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना पावसात भिजवून ठेवलं. पोलीस परेड ग्राउंडवर सुमारे अर्धा तास सुरू असणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना पावसात थांबवल्याने मनसेने या कार्यक्रमावर तिखट शब्दात टीका करत माणुसकीचा बळी केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केलाय. पावसात भिजल्यामुळे जर मुलं आजारी पडली तर पहिल्या शिक्षकांना, त्यानंतर अधिकाऱ्यांना हाणा, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. आठवड्याभरापूर्वी सुमारे 300 किलो गांजा जप्त केला. शहरात राजरोसपणे नशेचे पदार्थ उपलब्ध होतात. शहरातील अनेक भागात नशाखोरांची दहशत आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये नशेखोरांचा सहभाग आढळून आलाय. असं असताना शालेय विद्यार्थ्यांकडून कसली नशामुक्तीची शपथ घ्यायची? कार्यक्रमाचा दिखाऊपणा करण्यापेक्षा खरे प्रबोधन आणि जनजागृती, नशेखोरांना पकडून त्यांचं समुपदेशन करून त्यांना नशेच्या जोखंडातून बाहेर काढणं गरजेचं आहे. नमस्कार, मी तानाजीराव सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हाध्यक्ष. आज सांगलीमध्ये माणुसकीचा बळी गेला. आज सांगलीमध्ये नशामुक्त अभियान रॅली होती. या रॅलीमध्ये लहान लहान मुलांना पावसात भिजत असताना कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याला, पालकमंत्र्याला, राजकीय नेत्याला काहीही वाटलं नाही. छोटी छोटी शाळेतल्या मुलांना घेऊन यांनी रॅली काढली आणि या रॅलीमध्ये असल्या भर पावसामध्ये ही मुलं घोषणा देत होते. त्यामध्ये रॅलीमध्ये सहभाग होता. मला सांगा, पालकमंत्र्याचा किंवा इतर राजकीय नेत्यांचा किंवा जिल्हा अधिकारी, पोलीस अधिकारी किंवा जे पण कोण होते तिथं प्रमुख लोक, अशा लोकांची मुलं ह्या रॅलीमध्ये होती का? आणि जर असती तर ती अशी पावसात भिजली असती का? मग हीच मुलं का पावसात भिजली? कारण ही गरीब होते, सामान्य कुटुंबातली होते. का? त्यांचं आरोग्य महत्वाचं नाही का? तुम्ही आरोग्याचं, नशामुक्ती म्हणजे आरोग्याच्या संदर्भातलं अभियान होतं ना, आणि ह्या अभियानातच तुम्ही लहान मुलांचं आरोग्य बिघडवताय. लाजा नाही वाटत? ते बघताना, ते आजमावताना, ते करताना कुठल्याही अधिकाऱ्याला, कुठल्याही नेत्याला याबद्दल काही नाही वाटलं? ही शोकांतिका आहे. खरंच मी पालकांना आवाहन करतो, जर यातली तुमची जर मुलं बिमार पडली तर तुम्ही मागे पुढे बघू नका. सरळ पायतान काढा. हातात पायतान घेऊन पहिलं त्या शिक्षण अधिकाऱ्याला, जी कोण शिक्षण संस्था आहे त्या शिक्षण संस्थेच्या संचालकांना आणि शिक्षकांना मारा. आणि दुसरं, इथं असणारे नेते, पालकमंत्री, अधिकारी यांना जर मारायचं असेल तर मी तुमच्या सोबत येतो, त्यांनाही आपण झोडून काढू आणि त्यांना ठिकाणावर आणू की तुमची पोरं अशी पावसात भिजवली असती का, तुमच्या पोरांना असं बिमार पाडलं असतं का. कसलं नशामुक्ती करताय? हा तर राजकीय स्टंट, एक दिवसाचा केवळ स्टंट तुम्ही केला, हे यावरून दिसलं. या सर्व प्रकाराचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध करतो आणि पालकांना आवाहन करतो, जी जी मुलं या रॅलीमध्ये सहभागी होती ती बिमार पडतील त्यांनी मनसेशी संपर्क साधा. त्यानंतर या सर्वांना धडा शिकवल्याशिवाय मनसे राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.